सोलापुरात पती पत्नीमध्ये पैशाच्या कारणावरून झालेल्या भांडणातून पतीने आपल्या पत्नीचा चाकूने वार करून खून केल्याची घटना स्वागतनगर परिसरात असलेल्या केंगनाळकर वीटभट्टी येथे 14 एप्रिलच्या रात्री घडली आहे। यास्मीन सैफन शेख वय वर्ष 40 राहणार पाथरूड चौक सोलापूर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। तर सैफन मोदीन शेख वय वर्ष 49 राहणार किरण नगर स्वागतनगर जवळ सोलापूर असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे। विशेष म्हणजे सैफन शेख याने त्याची पत्नी यास्मीन शेख हिचा चाकूने खून करून थेट हत्यारासह तो MIDC पोलीस स्टेशन येथे हजर झाला आहे। त्याला पोलिसांनी अटक केली आहे। नेमकी ही घटना कुठे घडली त्या घटनास्थळावरून लोकप्रधान न्यूज चॅनलच्या टीमने आढावा घेतला आहे। पाहुयात लोकप्रधान न्यूज चॅनलचा ग्राउंड रिपोर्ट। खरं म्हणलं तर पती पत्नीचा संसार हा सुखी संसार असतो। आयुष्याच्या संसारामध्ये सुखदुःखाचे अनेक समस्या झेलत सुखीनं संसार करण्याचा प्रयत्न पती पत्नीकडून होत असतो। पती पत्नीमध्ये अनेकदा वादविवाद देखील होतात, अनेकदा भांडणं देखील होतात। मात्र ते भांडणं विसरून परत एकदा आपल्या जीवनाला आपल्या संसाराला सुरुवात करण्यासाठी पती पत्नीने प्रयत्न करायला हवे पाहिजे। मात्र सोलापुरात याच पती पत्नीच्या बाबतीत अशी एक घटना घडलेली आहे की दोघा पती पत्नीमध्ये झालेल्या भांडणातून या सुखी संसाराला मोठा अनर्थ घडलेला आहे। या संसारामध्ये अनर्थ घडलेला आहे। सोलापूर शहरातील स्वागतनगर परिसरात असलेल्या यास्मीन शेख या विवाहित महिलेचा त्याच्याच पतीने धारदार शस्त्राने खून करून वार करून त्या यास्मीन शेख नामक महिलेचा खून केल्याची घटना समोर आलेली आहे। आपण सध्या त्या स्पॉटवर आहोत ज्या ठिकाणी स्वागतनगर परिसरामध्ये ही घटना घडली। ती केंगनाळकर वीटभट्टीचा परिसर तुम्ही पाहू शकता। या वीटभट्टीच्या ठिकाणीच देखील त्याच्या पतीने यास्मीन शेख हिचा धारदार शस्त्राने वार करून खून केलेला आहे। MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे। सैफन मोदीन शेख वय वर्ष 49 राहणार किरण नगर स्वागतनगर जवळ नई जिंदगी सोलापूर या पतीने यास्मीन शेख वय वर्ष 40 राहणार पाथरूड चौक सोलापूर याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना समोर आलेली आहे। MIDC पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडलेली आहे आणि जो आरोपी आहे म्हणजे यास्मीन शेख हिचा जो पती आहे सैफन शेख, तो यास्मीन शेख हिचा खून केल्यानंतर खुनासाठी वापरलेली चाकू स्वतः हातात घेऊन आरोपी MIDC पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झालेला आहे आणि त्या आरोपीनेच मी माझ्या पत्नीचा चाकूने खून केला आहे अशी कबुली जबाब दिलेली आहे, अशी फिर्याद दिलेली आहे। आणि सोलापुरात या घटनेने पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा स्वागतनगरकडे वळलेल्या आहेत। सध्या आपण ग्राउंड रिपोर्टद्वारे याच केंगनाळकर वीटभट्टीच्या परिसरामध्ये आहोत ज्या ठिकाणी ही खुनाची घटना घडली। तो दृश्य तुम्ही पाहू शकता की पती पत्नीच्या भांडणामधून पतीनेच आपल्या पत्नीचा चाकूने धारदार शस्त्राने खून केल्याची घटना समोर आलेली आहे। खरं म्हणलं तर सैफन मोदीन शेख हे स्वागतनगर परिसरात राहायला आहेत। 15 एप्रिल रोजी ही खुनाची घटना MIDC पोलीस स्टेशन येथे नोंद झालेली आहे। 14 एप्रिलला रात्री 10:15च्या सुमारास सैफन शेख आणि यास्मीन शेख यांच्यामध्ये वाद झाला। सैफन शेख या आरोपीने MIDC पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीनुसार यास्मीन शेख हिचे 70,000 रुपये द्यायचे होते। यास्मीन शेख मला 70,000 रुपये दे असा तगादा सैफन शेख हे आपल्या पतीकडे वारंवार तगादा लावत होती। त्या वादातूनच 70,000 रुपये देण्याच्या कारणावरून सैफन शेख हिने भांडणातून यास्मीन शेख हिच्या पोटात आणि विविध ठिकाणी वार करून चाकूने वार करून तिचा खून केला आणि खून केल्यानंतर स्वतः सैफन शेख हा MIDC पोलीस स्टेशनमध्ये चाकू घेऊन हजर झाला। त्या ठिकाणी पोलिसांना त्यांनी घटना सांगितली, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, अटक केला आहे आणि त्यानंतर यास्मीन शेख हिचा मृतदेह सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे पंचनाम्यासाठी नेण्यात आलेला आहे। 70,000 रुपये दे असे सांगत यास्मीन शेख ही वारंवार गोंधळ घालत होती, धमकी देत होती आणि
त्याने यास्मिन शेख याने सैफन शेख याच्या कानाखाली देखील मारले होते। त्यामुळे सैफन शेख याने चिडून जाऊन पत्नी यास्मिन हिचा दोन्ही हाताच्या मनगटाच्या नसा कापून व पोटावर चाकूने वार करून खून केला आणि स्वतःहून सैफन मोदीन शेख MIDC पोलीस स्टेशन येथे हजर झाल्याची माहिती MIDC पोलिसांनी दिलेली आहे। या घटनेने सोलापूर हादरलेला आहे। पती पत्नीच्या वादात पतीनेच आपल्या पत्नीचा दुर्दैवी आणि धारदार शस्त्राने खून केल्याची घटना सोलापुरात घडलेली एकंदरीत पाहायला मिळत आहे। या प्रकरणी मयत यास्मिन शेख याच्या नातेवाईकांनी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे गर्दी केली होती। त्या ठिकाणी नातेवाईकांनी यास्मिन शेख हिच्या मृत्यू प्रकरणी इतर लोकांचा देखील सहभाग असल्याचा आरोप केला आहे। नातेवाईक काय म्हणतात पहा। मेरा नाम अरबाज अशफाक शेख है। मेरे बहन को कत्ल किया है सैफन शेख। घर पर बुलाकर 4-5 जने मिलकर मेरे बहन को मारे। मेरे 4-5 जने मिलकर उनके शोहर है, उनके 2 ऑलरेडी जूरो हैं, 2 पत्नी है उनके। मेरे बहन को घर पर बुलाकर जान से मारे। उनको प्लानिंग कर पूरा प्लानिंग कर मारे उसको। नातेवाईकांच्या आरोपानंतर आरोपी सैफन शेख याच्या दुसऱ्या पत्नीसह कुटुंबातील व्यक्तींना MIDC पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे। आरोपी सैफन शेख याच्या घराला कुलूप असल्याचे पाहायला मिळाले। MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील स्वागतनगर येथे यास्मिन शेख हिच्या खून प्रकरणी आरोपी स्वतःहून MIDC पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला होता। या संदर्भात MIDCचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे सर यांनी काय माहिती दिली आहे पाहूयात। घटना अशी होती, मृतक महिला नामे यास्मिन सैफन शेख हिचा विवाह सैफन मोदीन शेख याच्याशी झाला होता। ती त्याची पहिली बायको आहे। विवाह झाल्यानंतर ती थोडे दिवस त्याबरोबर राहिली, त्याच्यानंतर ती त्याला सोडून गेली होती। सोडून गेल्यानंतर आता तिची मुलगी 21 वर्षाची झाली। 21 वर्षाची मुलगी झाल्यानंतर बाबा आता मुलगी मोठी झाली, तिचं लग्न करायचं ह्या आशेने ती त्याच्या संपर्कात परत आली। मग परत ही एकमेकाच्या संपर्कात आली। मग त्यात त्यांनी केव्हा मला कर्ज झालं आहे, कर्ज मला फेडायचं आहे म्हणून त्याच्याकडून पैसे घेतले। त्यांनी आधी सुरुवातीचे पैसे त्याला दिल्यानंतर परत ती 70,000 रुपयेची मागणी करत होती आणि वारंवार त्याला पैसे देण्यासाठी ती तगादा लावला होता त्याने की बाबा मला पैसे दे म्हणून। त्याला तो कंटाळलेला होता। त्यात त्यांनी काल तो अक्कलकोटला तिला घेऊन गेला। अक्कलकोटला घेऊन गेल्यानंतर दिवसभर फिरल्यानंतर तो त्याच्या घरी ज्या दुसऱ्या 2 त्याच्या बायका राहतात त्या ठिकाणी जात होता। जाऊन त्यांच्याशी तिथं बोलणं चालणं झालं आणि तिला घरी घेऊन सोडतो म्हणून निघल्यानंतर ती मला जायचं नाही म्हणून पुढं आली। मग त्या ठिकाणी त्यांची वाचाबाची झाली। मग त्या ह्याच्यातच त्यांनी चाकू बरोबर ठेवला होता। त्या चाकूने त्यांनी तिच्यावर वार केल्यानंतर ती मृत झाल्याची खात्री केली आणि त्यानंतर तो स्वतः पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे। सर, ही घटना कधी घडली होती? घटना काल 10:15 ते 11:55 दरम्यानची घटना आहे। वीटभट्टीजवळ मारलं, पण तो सकाळपासून तो बरोबर घेऊन फिरत होता तिला। अक्कलकोटला वगैरे जाऊन आला, नंतर त्यांनी दारू पिले, दारू पिऊन परत मग घरी जायचं म्हणून असे निघले। आरोपी शस्त्र घेऊन स्वतः हजर झालेला आहे। त्याला दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आहे। पैशाचं कारण आणि पैशासाठी ती तगादा द्यायची, बाकीच्या काय गोष्टी असतील त्यांच्या, पण मुख्य कारण तर आता प्राथमिक तपासात पैशासाठी तगादा देत होती हे चाललेलं आहे। आरोपी ड्रायव्हिंग करतो। एकंदरीत पती पत्नीमध्ये झालेल्या पैशाच्या व्यवहारातून खुनाची घटना सोलापुरात घडली। या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे। जहूर सय्यद, इम्रान सगरी सोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी। आमच्याकडे वेल स्पेशल फालुदा, मस्तानी,
खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य. सोलापुरातील सुप्रसिद्ध अफजान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस्ट रस्ता, सोलापूर.